घटस्थापनेच्या काळात घरात या गोष्टी आवर्जून करा. लक्ष्मी कायमची घरात स्थिर राहील. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, नवरात्रात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी रोज न चुकता 7 कापूर जाळून धूप दाखवा. तसेच श्री सूक्ताचे पठण करा. घरात संध्याकाळी दिवा लावा. लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमलपुष्प, कमलगट्टे, गुलाब पुष्प यांसारख्या गोष्टी अर्पण करा आणि लक्ष्मी संबंधित मंत्रांचा जप करणे हे उपाय केले जातात. याशिवाय घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. 1. हिंदू धर्मात स्वस्तिक चिन्हाचा संबंध कल्याण आणि मंगळाशी आहे आणि त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला हळद आणि चुना लावून स्वस्तिक चिन्ह बनवले जाते. असे केल्याने मंगळ तुमच्या घराकडे आकर्षित होतो आणि सर्व काही शुभ होते. 2. ईशान्येला देवीजींची स्थापना करावी. जर तुम्ही देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत नसाल तर नंतर घटस्थापनेची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. असे साध्या सोप्या पद्धतीने. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका आणि आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. ईशान्य कोपऱ्यात घटस्थापना करण्याआधी देवपूजा करून घ्यायची. देवांना अभिषेक घालून घ्यायचा. प्रत्येक देवाला दूध, दही आणि पाणी याने अभिषेक करायचा. प्रत्येक तुमचे मूर्ती असेल, टाक असेल त्याला एका सेपरेट प्लेटमध्ये घ्यायचं किंवा देवाचे ताम्हण असेल त्या ताम्हणामध्ये घ्यायचं आणि अभिषेक घालायचा. प्रत्येक मूर्ती असेल, देवाचा टाक असेल, ते अभिषेक झाल्यानंतर विड्याच्या पानांवर ठेवून त्यांची फुलं, अक्षता, हळद कुंकू वाहून पूजा करायची. फक्त शिवलिंगाची मूर्ती विड्याच्या पानावर ठेवायची नाही किंवा बेलपत्रावर ठेवायची. देवीला आणि ज्या पण मूर्त्या किंवा अन्न घेत तुमच्या देवघरामध्ये आहे. नंबर 6. त्या मूर्त्या किंवा नवरात्रीच्या दिवशी तुळशीच्या रोपामध्ये त्याला दूध, दही किंवा पाण्याने अभिषेक करून विड्याच्या पानावर ठेवायचं. वैवाहिक हळद कुंकू अक्षता वाहून त्याची पूजा करायची. असं करून सगळ्या मूर्ती आणि टाकांची पूजा करायची आहे. अभिषेक करून गंध, फुलं आदी देवपूजा करून घ्यायची. प्रत्येक कामात सगळे देव विड्याच्या पानावरती जीवनात गतिशीलता येते. 8. याच सोबत पूजेच्या खोलीत किंवा घरात बनवलेल्या मंदिरात लाल दिवा लावावा. लाल रंग शुभ मानला जातो. हा रंग सकारात्मकतेचे प्रतीक आहे. 9. नवरात्रीमध्ये देवी दुर्गाला गुलाब, जास्वंद आणि कमळाचे फुलं अर्पण करावे. यामुळे देवी प्रसन्न होते आणि संपत्तीचा वर्षाव करते. 10. नवरात्रीच्या काळात स्वयंपाकघरात लिंबू कापणे टाळावे. वास्तविक या काळात घरात आंबट वस्तूंचा वापर कमी करा. यामुळे मन अशांत राहते आणि नकारात्मक शक्ती घरात राहतात. वैभव लक्ष्मी व्रत करणे धन समृद्धी प्राप्त होण्यासाठी खूप लाभदायक असल्याचे सांगितले आहे. शुक्रवारी वैभव लक्ष्मी व्रत पाळल्यास घरात माता लक्ष्मीचा वास नेहमीच असतो. 11. महालक्ष्मीच्या कृपेविना धनप्राप्ती होणे अशक्य असते. त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा आणि व्रत करावे. संध्याकाळी गोधूळ वेळेस गोधूळ मुहूर्तावर लक्ष्मी मातेसमोर तीळ आणि तुपाचा दिवा लावावा. हळदी कुंकू लावून पूजा करावी. तसेच लक्ष्मी मातेला गुलाबाचे फूल अर्पण करावे. दूध आणि गुळापासून तयार केलेला गोडाचा नैवेद्य दाखवावा. शक्यतो सफेद रंगाची मिठाई नैवेद्यात असावी. या उपायामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते. 12. लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये सर्व यंत्रांना विशेष महत्त्व दिले जाते. श्रीयंत्र, महालक्ष्मी यंत्र, धनवर्षा यंत्र, व्यापार वृद्धी यंत्र आणि लक्ष्मी कुबेर यंत्र यांची पूजा करून विशेष फलप्राप्ती करून घेता येते. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या यंत्रांच्या प्रभावाने तुमच्या धनसंपत्तीत वाढ होते. तसेच सुखप्राप्तीत सुद्धा वाढ होते. तुम्हाला शक्य असल्यास आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा देवाऱ्यात ताम्रपत्र, रजतपत्र किंवा भुर्जपत्र यावर श्रीयंत्र बनवून त्याची प्राणप्रतिष्ठा करू शकता. प्राणप्रतिष्ठा केल्यावर या यंत्राची नियमितपणे पूजा करावी. तसेच शुक्रवारी श्रीयंत्राच्या पूजेनंतर दाखवण्यासाठीचा नैवेद्य घरीच तयार करावा. 13. माता लक्ष्मीच्या सोबतीनेच कुबेरलाही धनसंपत्तीची देवता मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार पृथ्वी तलावरील सर्व धनसंपत्तीची राखण करण्याचे कार्य कुबेरदेव करत असतात. कुबेरदेवाला प्रसन्न करून घेतल्यास तुमच्या जीवनात धनप्राप्तीचे अनेक योग तयार होऊ शकतात. त्यामुळे आपल्या घरातील देवाऱ्यात कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. त्यांची पूजा केल्यास जीवनात आर्थिक लाभ होतो
अशा प्रकारे कुबेर देवाची स्थापना आणि पूजा करणे हा देखील धनसंपत्ती मिळवण्यासाठी एक उत्तम उपाय ठरू शकतो. 14. नवरात्रीमध्ये धनप्राप्तीच्या उपायांमध्ये श्रीसूक्त पठण हा अत्यंत प्रभावशाली उपाय मानला जातो. ऋग्वेदामध्ये लक्ष्मी मातेच्या कृपा प्राप्तीसाठी श्रीसूक्ताचा मंगलदायक मंत्रांचा उच्चार करण्याचा उपाय सांगितला गेला आहे. शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करतेवेळी श्रीसूक्त पठण करणे अतिशय शुभ मानले जाते. असे केल्यास महालक्ष्मीची कृपा होऊन इच्छित फलप्राप्ती होऊ शकते. 15. देवीच्या 3.5 पीठाची यात्रा करून खणा नारळाने ओटी भरावी, अभिषेक करावा. धनप्राप्तीमध्ये वाढ होते, धंद्यात भरभराट होते. 16. नवीन व्यवसाय, उद्योग सुरू करण्याच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस असताना नदी, विहीर, समुद्र या ठिकाणी जाऊन एखादे फळ आणि पैसे अर्पण करावेत. यश मिळते. आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी भाजलेले चणे कबुतरांना खायला घालावेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या काही गोष्टी आहेत ज्या नवरात्रात तुम्ही आवर्जून करा. खूप परिणामकारक या गोष्टी आहेत. याचा लाभ तुम्हाला नक्की होईल. माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.